नमस्कार, आपले स्वागत आहे यूट्यूब चॅनल प्रतिसाद मराठीवर. फेब्रुवारीमध्ये बऱ्याच जणांनी जास्वंदाची छाटणी केलेली असेल. बऱ्याच जणांच्या झाडांना पालवी यायला सुरुवात झाली असेल. नवीन फुटवे आहेत आणि त्यावर येणाऱ्या या नवीन फांद्या आहेत. हे सुदृढ व मजबूत होण्यासाठी कोणती खते द्यायची, त्याचबरोबर झाडाला नवीन व कळ्या फुले येण्यासाठी माहिती सांगणार आहे. आपल्या बागेतील जास्वंदाच्या झाडाला भरपूर फुले व कळ्या लागण्यासाठी 15 दिवसातून एकदा खत देणे आवश्यक आहे. हे पहा, आपल्या झाडाला या घरगुती खतामुळे खूप सारी फुलं व कळ्या आलेल्या आहेत. यामध्ये कळ्या जर तुम्ही पाहिल्या तर 50 ते 60 कळ्या या आपल्या जास्वंदाच्या झाडाला आलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची, कामे कोणती करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुंडीमधील झाडाची आपण व्यवस्थित काळजी घेतली, खतांचा वापर वेळच्या वेळी केला तर वर्षभर आपल्याला हे झाड भरपूर कळ्या व फुले देत राहते. आणि जेव्हा आपल्या झाडाला कळ्या यायला सुरुवात झाली की जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आपण आपल्या घरातल्या काही वस्तूंचा खत म्हणून वापर करणार आहोत. तर आपल्या घरात तयार केलेल्या खतामध्ये जास्वंदाचे झाड कळ्या व फुलांनी भरगच्च होईल, कारण झाडाला कळ्या व फुले येण्यासाठी सर्व पोषक तत्वे या खतामध्ये आहेत. आणि त्याचा वापर कसा करायचा आणि जास्वंदाची काळजी कशी घ्यायची हे पाहणार आहोत. तर आपण खत म्हणून ताकाचा वापर करणार आहोत. 1 वाटी ताक घेणार आहोत आणि त्याच्या तिपटीने पाणी घेणार आहोत. हे दोन्ही चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. या खतामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस हे 2 घटक आहेत. ते मातीची सुपीकता वाढवायला मदत करतात आणि त्यामुळे झाडाची भरपूर वाढ होऊन कळ्या व फुले यायला मदत होते. तर हे खत जास्वंदाच्या झाडाला टाकताना कुंडीतील माती मोकळी करून घ्यायची. त्यामुळे झाडाला दिलेले खत मुळापर्यंत जाऊन जास्वंदाच्या झाडाची वाढ आणि फुले व कळ्या येण्यास मदत होते. तसेच फुलांचा आकार, पानांचा आकार वाढवायलाही मदत होते. आपण यामध्ये अजून एका खताचा वापर करणार आहोत, तो म्हणजे सुकलेल्या केळीच्या सालीचा. त्यामुळे फुलांचा आकार व पानांचा आकार वाढतो. दर महिन्यातून एकदा आपल्या घरातील खताचा वापर जरूर करावा. कुंडीत लावलेल्या जास्वंदाच्या झाडाला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी खते देणे गरजेचे असते. त्याचबरोबर त्या झाडाला 6 ते 8 तास सरळ आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळणे अत्यंत गरजेचे असते. जास्वंद ही सूर्यप्रेमी वनस्पती आहे. जितका जास्त सूर्यप्रकाश मिळेल तेवढ्याच कळ्या व फुले येण्यास मदत होते. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.